फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. फ्रेंड्स, ही गोष्ट सुरू होते कॉलेजच्या पहिल्या दिवशी. नेहा पुण्याहून आली. ही चित्रा कोकणातून आणि तिच्या सोबत असलेली यामिनी चक्क पॅरिसहून आली. या तिघींनी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आहे जयसाठी. दे आर फ्रेंड्स. हे चौघं पहिल्यांदा भेटले एका वॅकेशन मध्ये. ओह सॉरी ऍक्च्युली खरं तर ही गोष्ट तिथूनच सुरू झाली. Tension छोड़ो, let's go away. ऐश करेंगे यारो, it's holiday. Tension छोड़ो, let's go away. ऐश करेंगे यारो, it's holiday. या धुंदल्या क्षणी रे भरू रंग जीवनी रे, तोडू बंधनाचे लगाम रे. It's a vacation, you love the change, you love the change. It's a vacation, you love the change, you love the change. It's a vacation, you love the change, vacation. Hi, I'm Jay. This is my vacation. So, cross your fingers and enjoy. जनरली आपणच आपली वेकेशन प्लॅन करतो, हो ना? पण समजा आपली वेकेशन कोणी दुसऱ्याने प्लॅन केली तर इंटरेस्टिंग ना? अविनाश, सुलेखा, माझे मॉम अँड डॅड माझं करिअर प्लॅन करतायत. बॉस, दुनियातले सगळ्यात कूल पॅरेंट्स.
एकच प्रॉब्लेम आहे मित्रांनो, माझ्या करिअर विषयी ते खूपच जास्त सिरियस होतं यार. वेकेशन मध्ये मी फ्रेंड्स बरोबर धमाल मस्ती करेन आणि यु नो दॅट सेम ओल्ड स्टोरी. म्हणून ते मला घेऊन आलेत आचरा. बेवाच लाभलेलं एक ब्युटिफुल गाव. इथली घरं विसावली आहेत घनदाट झाडांच्या सावलीत. इथे अमर, अकबर, अँथनी या तिघांच्याही प्रार्थनेची सोय. सॉरी यार, जस्ट जोकिंग. इथे तिघही अगदी आनंदाने एकत्र राहतात. बट फ्रेंड्स, पाहाल तिकडे नॅचरल ब्युटीने नटलेल्या या गावात नटलेल्या ब्युटीज कुठे लपून बसल्यात कोण जाणे. गावात आलं की प्रथेप्रमाणे पहिलं कुलदैवतेचं दर्शन हे आलंच. देवदर्शन आणि रंगीबेरंगी सिल्कचे झगे, हे कॉम्बिनेशन मला कधीच पटलं नाही यार. मी ते टाळलं. काही बदललं नाहीये रे दादा. काय बरं वाटतंय. सगळे देवाकडे मागण्यात दंग असताना मी आपल्या कॅमेऱ्याला काही खाद्य मिळते का ते पाहायला बाहेर आलो. काही कॅरेक्टर्स दिसली. जय शंभो. महादेव खोत, आंब्याचे जगप्रसिद्ध व्यापारी. व्हॉट अ पर्सनॅलिटी. पूजेआधी आंघोळ चालली वाटतं. घरी का करून येत नाहीत. बहुतेक इथली परंपरा वगैरे असावी. बरं, देवळात पूजेचा पहिला मान खोत कुटुंबाचा. सांभाळू ना. सावकाश. हो. पूजेची तयारी झाली ना? ऑफकोर्स डॅड. नाव यामिनी. हे काका सबनीस नातीला देवळात घेऊन आलेत. या वयातही यंग अँड ब्युटिफुल. बरोबर आहे, ती त्यांची मैत्रीण बरं का. ओके. हो. गावातले 101 नग ज्यांनी आपल्या छडीने सरळ केले ते हे गोखले गुरुजी. तुमची नात आल्याचं कळलं. हो आली. कुठे आहे ती? आतमध्ये आहे ना? बर बर बर. पण त्यांच्या त्या छडीला न जुमानणारी ही एक अतरंगी जोडी, मक्या अँड बांड्या. फायनली कबूतरबाज बाजीराव, द ग्रेट पोस्टमन, सहवेल न सजनी दुरावा. आपल्या मस्तानी सोबत. देवदर्शनानंतर गावात स्वच्छंद फिरण्याशिवाय मला दुसरा उद्योग नव्हता. आय स्वेअर, आता फ्रेंड सोबत असते ना तर काही धमाल आली असती. आय मिस यू वरीज. थिंक ऑफ द डेविल अँड क्यों बे साले, आज मेरी याद है तेरे को. हाँ हाँ, बस बस. नहीं यार. हाँ 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 सस साले. हाँ लेकिन एक बात है यार, बट ग्रेट लोकेशंस मैन, बट विदाउट फ्रेंड्स. अरे तुमच्याशिवाय काय मजा करणार यार. हाँ हाँ, अभी बस कर. बाकी तुमचं काय चाललंय? एनिथिंग स्पेशल? हां. हॅलो 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 हॅलो. गावात कोणाच्याही ओसरीवर बसा, गूळ पाणी देणारी प्रेमळ माणसं इथे आहेत. मनात आहे ते लख्ख दिसणार त्यांच्या अगदी आरपार. आंब्याच्या सावलीसारखी टेन्शनलेस. म्हणूनच दुर्मिळ. कोण रे बाबा, कुठून आलायस? मी ते दमलेला वाटतोस. थांब हा, जाऊ नकोस. हं. आधी खाऊन घे. हो. आता पाणी पी. हं. अरे किती गोड आहे पाणी बघ. हं. कातळातल्या झऱ्याचं पाणी आहे, झऱ्याचं. मी इथे एकटीच असते. हं? मुलं माझी मुंबईला असतात. हं, हं. कोणी आलं की बरं वाटतं थोडं. जिवंत असल्याची जाणीव होते. मनात येईल तसं हवं तिथे फिरताना मी बऱ्याचदा वाट चुकत होतो. तसं आताही कुठे जायचं काहीच कळत नव्हतं. पण काय ना,
कधी कधी वाट चुकणंही फार फायदेशीर ठरतं. त्यामुळेच मी नेहाला भेटलो. आणि हो, नुसता भेटलो नाही तर आय एम सॉरी. मी अहो इकडे शूटिंग. तुम्हाला लागलं वगैरे नाही ना? हॅलो, विल यू प्लीज, आय मीन प्रभुणेंचं घर कुठे माहिती आहे का तुम्हाला? Sorry, mister. I can't help you. Huh? You can ask someone else. Okay? ही गावाली तर चक्क इंग्लिश निघाली. व्हॉट अन आयडिया सरजी. सुहाना सफर और ये मौसम हसी हमें डर है हम. खूप दमलो होतो. तिथे लिफ्ट कुठून मिळणार? बट आय बिलीव्ह लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस. हॅलो, प्लीज एक्सक्यूज मी. हा बोला 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 बोला. हे ॲडव्होकेट प्रभुणे कुठे राहतात सांगाल का? आपण कोण? मी त्यांचा भाचा. अच्छा, वकील साहेब मामा आहे तुमचे. हो. अहो मग इकडे कुठे चालला तुम्ही? ते तिकडे राहतात. अच्छा, तिकडे का? बरं, सायकलवर बसताय ते का? हो. मग बसा पटकन, टाइम नाही आहे पब्लिक के पास. चलो. चीट पाखरू दिसत नव्हतं तिथे मला लिफ्ट मिळाली. आणि तीही बाजीरावांच्या 2 चाकी घोड्यावर. तिचं नाव सुंदरा, घेरी गोरी बंदरा. याला पोस्टमन म्हणू की FM रेडिओ? अरे ते तेरी राह में चलो दिलदार चलो चांद के विमला जी. इकडे काय रे, माझी मनी ऑर्डर आणलीस का? ह्याची मनी ऑर्डर आणली का? आता मागच्या आठवड्यात तुझी मनी ऑर्डर दिली. महिन्यातनं 2-2दा मनी ऑर्डर लागेल तिला. अगो ते इंदू आजीची मनी ऑर्डर 6 महिन्याच्या बाद आली माहितीये? अरे पण हाक मारलीस ना? हा, हाक मारली त्याचं कारण म्हणजे हे पाहुणे आलेले आपल्या गावात. हो का? वकील साहेब आहेत ना, वकील साहेबाचे बाचे आहे ते. बरं. तू कुठे चालली आता? घरी चालले. हा, म्हणून थांबवलं. काय करायचं, यांना वकील साहेबाचं घर दाखव. म्हणजे मी घेऊन गेलो असतो, पण मला बाकीचे पत्र वाटायचे आहेत ना. याच्या बरोबर जा हा तुम्ही. चल. मिल गए. माझं पार्सल विमला आजीकडे सोपवून बाजीरावाने आपला घोडा बहुधा आपल्या मस्तानीकडे वळवला. ए माधव. अहो शांताबाई, हा माधव. स्वतःच्याच बायकोला शांताबाई म्हणताय? हं? अगं मी तुला ओळखलंच नाही. पण माधव कुठे गेला? अहो, तो शांताबाईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलाय. हा, तू हे काय काम करतेस? हं? नाही नाही, तुला हे जमतंय ना? इश्श, न जमायला काय झालं? अहो, माझ्या वडिलांकडे मी हेच काम करत होते. ऍग्रिकल्चरचा डिप्लोमा घेतलायस ना तू? हं. नक्की ना? अरे देवा, शेवटी वकील आहात ना, संशय घेणारच. तुम्ही पुरावा मागायला फार उशीर केला असं नाही वाटत तुम्हाला? डोंट वरी, मी नंतर तुम्हाला माझं सर्टिफिकेट दाखवीन. ओके. आधी तुमचं काय काम आहे ते सांगा. अरे हा, हे लेटर. माझ्या मामा मामीची केमिस्ट्री काही निराळीच होती. जाने कहा मेरा जिगर गया जी. पोस्टमन साहेब. हा, काय रे? काय पोस्टमन साहेब, कुठे चाललात? तुला काय करायचं रे? कुठे जाईल मी? आबा, कुठे बी कशाला जाल? तुम्ही फक्त तोंड सांभाळून बोला, सांगून ठेवतो. तोंड सांभाळून बोल, नाही तर ताबडतोब पार्सल करील तुला. या बाजीराव काही लेच्या पेच्या समजू नका तुम्ही. आता माफ करा, एवढं रागवते कशाला बाजीराव? मला वाटलं ते आपलं मस्तानीचा अड्डा वगैरे विसरलात की काय? हे थांबा, तुमच्या दादा पळता कुठे? काय बांगड्या भरल्या का मी? या ना इकडे. आंतरदेशीय पत्र कुठचे? नमस्कार पोस्टमन साहेब. अरे काय मुंबईकर, कसं काय? कुठे फिरताय? इथे पारकरांचं घर कुठे आहे? अच्छा, विक्रम पारकर ना. तुम्ही एक काम करा, सरळ या पांदीनं सरळ गेलात ना हा. की असं डावीकडे वळलात ना, हा. पहिलं घर त्यांचंच आहे. हा, पण सरळच आहे, तुम्ही जाऊ शकता. हा? हो, थँक्स. चल चला चल खेला चल चला चल चल चला चल. वाव, व्हॉट अ लोकेशन. कोणीच कसं दिसत नाहीये. आज जाऊया का? कोणी आहे का? हॅलो. हे घर आहे की भूत बंगला? हो शिट, भूत. कोण? कोण आहे तिकडे?
अच्छा म्हणजे ती फक्त बघण्यासाठी आहे का? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? नाही म्हणजे मी बेल वाजवली पण ती बंद होती. बंद? अरे मग हाक मारायचीस ना. ती दिली ना पण कोणी काही बोललंच नाही. कसं शक्य आहे? मी घरातच होते ना आणि मला ऐकू येतं. हो हो. चांगली गोष्ट आहे. हा यू नेहा काय झालं ग? आणि तू कोण? मी जय. हे माझ्या मामानी आय मीन ॲडव्होकेट प्रभूंनी तुम्हाला पेपर्स द्यायला सांगितलेत. हं. एक मिनिट. तू सुलेखाचा मुलगा जय आहेस ना? हो अरे मी तुला ओळखलंच नाही. आणि तू उभा का बस ना. थँक गॉड. नेहा जा. नेहाच्या आईने मला ओळखलं म्हण पटकन. आणि नेहाला जबरदस्ती कॉफी करायला पाठवलं. बिचारी नेहा. ये ना, ये बस ना. हो. ये. नेहाकडनं परतताना एक गंमत झाली. अंधारात बहुतेक रस्ता चुकलो होतो. सारखं मागून कोणीतरी येत आहे असं वाटत होतं. मी तर म्हटलं आता गेलोच. अरे घाबरलास? मामा तू? हं? अरे मला वाटलं कोण माझ्या मागे येत आहे. मी किती घाबरलो होतो माहितीये. हं? या गावात घाबरतोयस? थांब. इथे कोणी आपल्या वाटेला जाण्याचं डेअरिंग करणार नाही. काय? गावातले सगळे शहाणे आपल्याला टरकून असतात. कळलं? सगळे शहाणे या गावात. चल. मामा अरे लँग्वेज. अरे ही पण लँग्वेज यायला पाहिजे यार. एक दिवस गावातनं फिरत असताना रस्त्यात एक मांजर आडवी आली. मांजर बिल्ली म्याव. ए हॅलो, कोण आहेस तू? हु आर यू? हं? आणि इथे काय करतोयस? बागेत काय बागडायला आलायस? हायला वॉचमन कडक आहे. नाही म्हणजे तुला ही पब्लिक प्रॉपर्टी वाटली का? एक्सक्यूज मी, तू कोण आहेस? कॉन्क्रीट जंगल मधनं आलायस हा? आय नो. तुमच्यासारख्या लोकांना हे सगळं पाहायची सवय नाहीये. आय नो. बट फॉर युअर व्हेरी काइंड इन्फॉर्मेशन, तुझी नजर जिथपर्यंत जाईल ना तिथपर्यंतची सगळी प्रॉपर्टी महादेव खोतांची आहे. आणि मी त्यांची एकुलती एक मुलगी चित्रा. चित्रा खोत. तरीच एवढी मस्ती. सो आता ज्या ठिकाणी तू उभा आहेस ती जागा सुद्धा माझी आहे. नाव इट्स अ सिरियस प्रॉब्लेम. तर आय थिंक प्रश्न तू नाही विचारायचेस, मी विचारणार. एम आय क्लिअर? क्लिअर. शूट. कोण आहेस तू? इथे काय करत होतास? आणि कुठून आलायस? काय चाललं काय होतं तुझं? एक मिनिट. तुला नेमक्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवंय? हे बघ जास्ती आगाऊ कोण आहेस तू? करायचं. मी जय सहस्त्रबुद्धे. सहस्त्रबुद्धे. इथे काय करतोयस? काही नाही, जस्ट फिरत होतो. कधी तुमच्या प्रॉपर्टीत आलो काही कळलंच नाही. इकडे कोणाकडे आलायस? ॲडव्होकेट प्रभूने, माझे मामा. म्हणजे तू सुलेखाचा मुलगा आहेस? हो. तुम्ही मॉमला ओळखता? कधी आलास? एकटाच आलायस? नाही, मॉम डॅडी आलेत ना. ओके. चित्रा अगं, हा तुझ्या बाबांच्या खास मैत्रिणीचा मुलगा. येस डॅड. येस डिअर. आणि सपली ममामुळेच मला माझी पहिली मैत्रीण मिळाली. दुश्मन दोस्त बन गई. फ्रेंड्स फॉर एव्हर. शी वॉज फुल ऑफ लाईफ अँड एनर्जी. मस्त आहे ना लोकेशन? ब्युटिफुल. तुला सांगू जय, या दोन गावांना जोडणाऱ्या या ब्रिजचं काम ना माझ्या डॅडनी केलंय. आणि मग इथले लोकल पुढारी? अरे राणे साहेब तर एकदम ग्रेटच आहेत रे त्यांच्या कामात. म्हणजे त्यांच्याबद्दल काही वादच नाही. ओके. पण कसं असतं ना जय, आपल्याला काय हवंय, आपल्या काय गरजा आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं भाग आहे ना. या. बस हेच माझ्या डॅडनी केलं. पण खरं सांगू,
त्यापेक्षा नावेतनं पलीकडे जायला आवडलं असतं. खूप एन्जॉय करता आलं असतं ना. ऍब्सोल्युटली. तुला सांगू मलाही खूप आठवतं. मी, अंकुश, मॉम, डॅड, आम्ही, अंकुश अरे तो नावाडी होता. आम्ही सगळे मिळून दिवसातून रोज एकदा तरी नावेतून प्रवास करायचो. म्हणजे रादर हा माझाच हट्ट असायचा. हे तुलाच शोभतं. खूप धमाल करायचो. पण कसं आहे ना, पावसाळ्यात तर इथे फार पाणी असतं. त्यामुळे लहान मुलांना इथून शाळेत जायला खूप प्रॉब्लेम व्हायचा. रादर इट वॉज व्हेरी रिस्की यु नो. पण आता काहीच प्रॉब्लेम नाही. हा ब्रिज झाल्यापासून ना मुसळधार पाऊस जरी पडला ना तर इथून फार रमत गमत जातात ती. कूल ना. चित्राची बडबड ऐकून वाटलं ममाही तिच्या आठवणीत रमली असणार. ए सुलेखा, आलास? किती उशीर? तू इथे बसलीस? तू विसरलायस. काय? उद्या माझ्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे. हं. माझा ड्रेस, एवढे ड्रेसेस कपाटात आहेत, त्यातला एक घाल ना तू. नवीन ड्रेस आणणार होतास ना माझ्यासाठी? हम्म. ठीक आहे, जुनाच ड्रेस घालून जाईन. ए नाही नाही. तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणलाय, कपाटात आहे, हँगरला लावलाय. खरंच? हं. खरंच आणलायस? हो य. थँक्यू. चित्राबरोबरचा माझा अथक प्रवास चालूच होता. आणि हे तनुजाचं घर. जय, मी माझ्या प्रत्येक मित्राला राजू आणि तनुजाबद्दल सांगते, सो दॅट आपल्याला त्यातनं बरंच काही पॉझिटिव्ह घेता येईल यु नो. तनुजा कॉलेज हॉस्टेलवर राहायची. राजू तिला भेटायला रोज हॉस्टेलवर जायचा. आफ्टर ऑल ही वॉज इन लव्ह. त्याला वाटायचं की तनुजाही त्याच्यावर तितकंच प्रेम करते. पण जय, तनुजा वॉज अ करिअरिस्टिक गर्ल, but also an emotional fool. आणि राजू तर काय दिवा स्वप्नच पाहत होता. तुला काहीतरी दाखवते, ये. लवकर ये ना. हीच ती विहीर जिथे त्या वेडीने आत्महत्या केली. हो, आय सी. हॅलो, डोंट फॉरगेट, शी वॉज जस्ट अन इमोशनल फूल. यू नो व्हॉट जय, आत्महत्या वगैरे कुठच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असू शकत नाही यार. हू नोज, आज जर का तनुजा जिवंत असती तर कदाचित आपला राजू येणं झालाच नसता. आणि तनुजा सुद्धा कुठच्या कुठे पोचली असती सांगू. तुला सांगू माझ्या लाईफचा फंडा काय आहे. सिच्युएशन कुठचीही जरी आली ना तरी आपण तिला पॉझिटिव्हली फेस करायला हवं. दॅट्स इट. व्हॉट्स इट? गुड. मला वाटतं बहुतेक प्रेमात पडलेली सगळीच माणसं बंड करतात. हॅलो 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 दादा, हॅलो. मला तुझ्याशी बोलायचंय. नाही आज नाही, उद्या. आज मला वेळ नाही ग. उद्या कदाचित माझ्याकडे वेळ नसेल. अच्छा, हं? अशी कोणती गोष्ट तू करणार आहेस की ज्याच्यामुळे तुला उद्या माझ्याशी बोलायला वेळ नसेल? मी ना, हं? मी उद्या लग्न करणार आहे. सुलेखा, थट्टा करू नकोस. जा जा, क्लासला निघ, उशीर होतोय. आणखी उशीर होऊ नये म्हणून आत्ता सांगतेय, मी उद्या अविनाश सहस्रबुद्धे या मुलाबरोबर लग्न करतेय. तू खरंच लग्न करणार आहेस? खरंच नाही नाही नाही, नाही, नाही. खरंच. कोण आहे हा? तुझं डोकं ठिकाणावर आहे? हो, काय 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 नाव काय म्हणालीस त्याचं? अविनाश सहस्रबुद्धे. नाही, मी असल्या माणसाला ओळखत नाही. मी ओळखते ना, पण मी खूप चांगली ओळखते. Shut up. Just shut up. हे बघ, तू त्याच्याबरोबर लग्न करणार नाहीयेस. दादा, का? मी सांगतोय म्हणून. ही काय पद्धत आहे?
ज्या मुलाला मी कधी पाहिलेलं नाही, ज्याला मी ओळखत नाही, त्या मुलाला मी माझी बहीण देऊन टाकू? इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. कोण रोखणार आहे? मी रोखणार आहे, मी. सुलेखा. मास्तर तर म्हणत होते की तो अभ्यासात फार हुशार आहे. त्याच्या शिक्षणाचा विचार करा. चित्राच्या डॉमिनेटिंग स्वभावाचा मला खरं तर राग येत होता, पण एके ठिकाणी तिच्या याच स्वभावाचा वेगळाच परिणाम दिसला. काय करा ते? काय झालं? अहो हे याला कामाला घेऊन जातात मुंबईला. काय काय रे? काय डोकं बिका फिरलं की काय तुझा? माझी नोकरी गेलीये, त्यात कर्जाचं ओझ आहे. राधे तू याला घेऊन आज जा. ठीक आहे. धर रे जरा. तर तुला नोकरी हव्या. उद्यापासून आमच्याकडे नोकरीसाठी यायचं. खोताची जागा चालवणार हे स्पष्ट दिसतंय. तुमचे फार उपकार झाले. अरे आणि हो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. पुन्हा जर आपल्या लहान मुलांना नोकरीसाठी बाहेर पाठवलं ना, पोलिसात देई ना. गावात गुंड का नाहीत हे आत्ता मला कळलं. चल रे बाबा. मी म्हणते होते ना तुम्हाला, सगळं काही नीट होईल बरं. चित्रा, मला काय वाटतं, तो मुलगा लकी होता. तू त्याला भेटलीस, नाहीतर मी आहेच तशी. डॅड नेहमी म्हणतात की मी सगळ्यांसाठीच खूप लकी आहे. म्हणजे आय एम ऑलवेज लकी. दॅट्स इट. डोंट टेल मी की तुला कधीच कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करावा लागत नाही. नो नेवर. चित्रा का दूसरा नाम नो प्रॉब्लम है दोस्त. कुछ कर जाए. Then prove it. व्हॉट? You're lucky. हाव? तुझी बाईक कुठे आहे? कॉटेज जवळ. Let's leave your bike there. जर तू खरंच लकी असशील तर आपली घरी जायची व्यवस्था होईल. What's that? ऑलराइट. ठीक आहे. लेट्स ट्राय इट. फॉलो मी. अर्धा तास चालून सुद्धा लिफ्ट मिळत नव्हती. ती दमली होती खरी, पण दाखवत नव्हती. आता मलाच काहीतरी करायला हवं होतं आणि मी केली माझी पहिली आणि शेवटची चोरी. क्षितिजावर फुलणारे तारे नवे, अधरावर खुलणारे गाणे नवे. क्षितिजावर फुलणारे तारे नवे, अधरावर खुलणारे गाणे नवे. जग सारे स्वप्नांचे वाटे नवे. जोश नया जल्लोष नया, दिल ये दीवाना जाने कहाँ खो गया. जोश नया जल्लोष नया, दिल ये दीवाना जाने कहाँ खो गया. फिर का उछळणाऱ्या दुनियेचे तोडून सारे लगाम रे. It's a vacation. You love the change. You love the change. It's a vacation. You love the change. You love the change. त्या रात्री जुन्या घरी मामाने दिलेलं लेक्चर मी कधीच विसरणार नाही. हाय आई, मॉम डॅड कुठे आहेत? ती दोघ जण बाहेर गेली. ओके. काय आजचा दिवस कसा गेला? ठीक गेला. ठीक. अरे तुला एक मैत्रीण भेटली, तिच्याबरोबर तू दिवसभर फिरत होतास आणि फक्त ठीक. कम्फर्टेबल आहेस ना? हं? अच्छा, म्हणजे तुला मैत्रीण नाही. मैत्रीण असणं काही वाईट नाही रे. तुझ्या वयाचा होतो तेव्हा मला 4-4 मैत्रिणी होत्या. मामा, तुझा हा रेकॉर्ड मी सहज मोडू शकतो बरं का, पण मम्मासाठी मीन्स आय डोंट वांट टू डिस्टर्ब हर.
गुड बाय. मैत्री वाईट नसते रे. सुलेखाचा काही वेगळाच प्रॉब्लेम आहे, मला माहिती तो. म्हणजे मी नाही समजलो. जे काय मुला मुलींच्या मैत्रीमध्ये गैरसमज होतात आणि त्यांनी बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आपल्या गावातच ट्रॅजेडी आहे. तो राजू, वेडा राजू गावातला, हां, त्याला मैत्री आणि प्रेम यातला फरक कळला नाही. बहुतेक आता लेक्चर ऐकावं लागणार. त्यामुळे तनुजाला मात्र आपला जीव गमवावा लागला. तनुजा, चित्राप्रमाणे मामाचाही पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घ्यायचं ठरवून मी गप्प राहिलो. राजू तिला भेटायला तिच्या हॉस्टेलवर सारखा जाऊ लागला. तिने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की अरे बाबा, याला प्रेम नाही तर निखळ मैत्री म्हणतात. राजूच्या डोक्यातलं प्रेमाचा खूळ काही गेलं नाही. ती हरली आणि एके दिवशी अशाच कातरवेळी ती इथे मला भेटायला आली होती. गावातली अत्यंत हुशार मुलगी. राजूला मित्र मानायची आणि राजू तिच्यावर प्रेम करायचा. ती मला सांगायला आली होती की मी जर राजूला समजावून सांगितलं तर राजू माझं ऐकेल. मी तिचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. राजूला समजवतं असं सांगितलं. निर्धास्तपणे घरी गेली. मग तुम्ही बोललात? नाही. दुसऱ्या दिवशी कोर्टाच्या कामात अडकलो. राजूशी मला बोलताच नाही आलं. त्या दिवशी राजू तनुजाच्या घरी गेला आणि त्याने तमाशा केला. तनुजा बदनाम झाली होती. तरीही त्याला समजवायला तिने हॉस्टेलहून गावी जाण्याचा निर्णय घेतला. राजू काही केले ऐकेना. गावाने राजूला मारहाण केली. तिला सगळं असह्य झालं. तिचे सगळे प्रयत्न फुकट गेले आणि दुर्दैवाने मी पोहोचेपर्यंत तनुजाने आत्महत्या केली होती. राजूनेच तिला विहिरीतून बाहेर काढलं. तेव्हापासून ठार वेडा झालाय तो. आजही हॉस्टेलवर तिची वाट पाहत बसलेला आढळतो. एक चुकीचा निर्णय. आणि जय, नाही, मैत्रीत काहीच वाईट नसतं रे. रादर मैत्री नसेल ना तर कुठलंही नातं असं खुलत नाही रे. अगदी आई मुलापासून नवरा बायकोपर्यंत. त्या नात्यामध्ये मैत्री नसेल तर एकमेकांसोबत ते आनंदाने राहू शकत नाही कधीच. जय, मैत्रीण असणं वाईट नाही. फक्त तुला ओळखता यायला पाहिजे मैत्री आणि प्रेम यातला फरक. तुझी कॉन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. कुठलाही निर्णय घेताना विचार करून निर्णय घे. मग बघ, लाइफ में कोई कमी नहीं रहेगी. एक मिनिट, आलोच. याच मामाने माझ्या ममाच्या लग्नाला विरोध केला होता. लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस. हेच खरं आहे. हॅलो, ऍडव्होकेट प्रभुणे, हा बोलतोय. मी मिसेस पारकर बोलतेय. हा. मुंबईत कोर्टाचं काम वाढलंय. हा. नेहा घरी एकटीच आहे. नाही नाही, तुम्ही काय काळजी करू नका. मी पाहतो काय ते. पाहाल ना? ओके थँक्यू. ओके, बाय. जनरली व्हॅकेशनमध्ये आपण आपल्या फ्रेंड्स बरोबर फिरतो, पण मी माझ्या मामा मामींबरोबर फिरत होतो. असंच फिरताना लकीली माझ्या मामाची गाडी बंद पडली आणि मला घेऊन पिऊला आणायला निघालेल्या माझ्या ग्रेट मामीने एखाद्या पार्सलप्रमाणे मला वाटेत भेटलेल्या नेहाकडे सोपवलं. बिचारी नेहा.
मामीला नाही म्हणूच शकली नाही. प्लीज जयला घेऊन जा ना. आमची गाडी रिपेअर झाली ना की आम्ही लगेच येतो. प्लीज. अगं पण घेऊन जा ना प्लीज. ओके. थँक्यू सो मच. जा जय. बाय. आम्ही आलोच. हो लवकर या. बाय. ओके बाय. वेट 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 वेट. अगं थांब. अरे हो थांबवते. काय झालं? एक मिनिट. कुठे चाललायस तू? मामीनी ना ही नसती बला अडकवली माझ्या गळ्यात. वाव व्हॉट अ प्लेस. हॉरर फिल्मचं लोकेशन दिसतंय. अरे शूज काढ. देवस्थान. ही मूर्ती हे काय आहे? ही वेताळाची मूर्ती आणि हे या गावच्या मार्गेश्वराचं जागृत देवस्थान आहे. हो इट्स अमेझिंग. आणि हो ही शंकराची पिंड. किती शांत वाटतं नाही ते. असं म्हणतात हा वटवृक्ष साधारण 300-400 वर्ष जुना आहे. 300-400. क्वाइट इंटरेस्टिंग. हो इंटरेस्टिंग तर आहेच. पण आपण निघूया का? नाही काय आहे ना मला उशीर होतोय. ठीक आहे चला. नुसता टाइमपास चाललाय याचा. देवा उशीर होईल असं काहीतरी कर. देवाने माझं ऐकलं आणि नेहा माझा राग गाडीवर काढत होती. काय झालं हिला? स्टार्टरनी पण चालू होत नेहा बेटा नाही. काय झालं? गाडी बंद पडली आमची. निघाली होतीस कुठे? आमराई. हा कोण? हा आय मीन हे हा हे जय सहस्त्रबुद्धे. ऍडव्होकेट प्रमोणेंचा भाचा. अरे यशस्वी हो. म्हणजे तू आमच्या सुलेखाचा मुलगा. हो ती आल्याचं कळलं मला. ती आणि तिचा भाऊ दोघे जण फार वर्षांनी या वेकेशन मध्ये एकमेकाला भेटतायत. दोघेही माझे विद्यार्थी हुशार आणि गुणी. काय होते का सुरू? नाही ना. एक मिनिट मी बघतो. घे आलाय मोठं. फायनली तिने मला गाडीला हात लावू दिला. थांब अगं होईल. तिची गाडी तिच्यासारखीच कन्फ्युज्ड दिसत होती. काय झालं होतं? काही नाही हो गुरुजी. जरा जास्तच लोड आला होता म्हणून बंद पडली असेल कदाचित. नाजूक वस्तू अशाच लहरी असतात नाही का? घेतली तेव्हापासून नाही बंद पडली. हो आजच तिला बरा मुहूर्त सापडला बंद पडायला. काय रे हा? अरे तुम्ही आंबराईत जाताय. निघा आता लवकर. आणि अंधार पडायच्यात परत या. नाही तर अंधारात हे असं काहीतरी बिघडायचं परत. हो आणि रात्र जंगलात काढावी लागायची. लवकर गाडी चालू आता कर. निघा. झाली. येतो हा गुरुजी. या येतो गुरुजी. पुन्हा आमच्याच घरी भेटूया आपण. हा? कारण एव्हा पिऊ घरी पोहोचली होती. सुलेख डोंट वरी आय विल मॅनेज. हाय ब्युटिफुल. कशी आहेस? मस्त. काय आणि अभ्यास कसा चाललाय? तोही मस्त. मस्त. हा अभ्यास मस्त कसं काय असतो बुवा? मस्त म्हणजे चांगला सुरू आहे. हा मग ठीक आहे. शी इज अ डेव्हिल. बट अ ब्युटिफुल वन. येस ऑफ कोर्स. काय ग तुझं बोलणं झालं आतेशी? नाही मी बोलणारच होते. काय रे काय बोलायचं होतं? काही नाही. हिला हिच्या आत्यासारखा आर्किटेक्ट व्हायचं. अरे मग चांगलंय. चांगलंय काय? मस्तच. तू एक काम कर. रिझल्ट लागला ना की मुंबईला ये माझ्याकडे. खरंच आत्या? ते आपण नंतर बघू. पिऊ असं कर तू या पुढचा अभ्यास कर. चल पळ 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 नाही तर फटके देईन. दादा काय रे? बिचारी. अगं तू इथे येणार आहे हे कळल्यापासून तिला तुझ्याशी हेच बोलायचं होतं आणि आता तू तुझ्याला चक्क ग्रीन सिग्नल दिलाय. अरे माझ्याकडे आली ना तर खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. ते नंतर बघ. तू हे घे. ओ एक मिनिट मी काहीतरी विसरलो. आलोच. हा. घे. दादा हे काय आहे? आईचे दागिने. लहानपणी तुला खूप आवडायचे. हट्ट करायचीस आठवते?
लाटेची अन किनाऱ्याची भेट असेही नित्याची. काय म्हणालास जय? लाटेची अन किनाऱ्याची भेट असेही नित्याची. तुला खरंच वाटतं ही भेट होते? हो, पॉझिटिव्हली होते. पोएट्री मला नाही आवडत. प्रॅक्टिकली विचार केलास तर तुला ही भेट दिसेल. कळेल की नाही आय डाऊट. ओके, मान्य आहे. पण पण तुला असं नाही का वाटत की ही भेट खूप क्षणिक असते म्हणून? हा म्हणजे बघ ना, लाटेला आपण किनाऱ्यापर्यंत येऊन पोचतोय ही जाणीव होण्याआधीच त्यांची ताटात उठ. नेहा, वाय कांट यू बी पॉझिटिव्ह? म्हणजे त्या भेटीसाठी चाललेले त्यांचे प्रयत्न का पाहत नाहीस तू? किंबहुना ती भेट होतेच, क्षणोक्षणी होत असते, हे तू विसरतेस. बघ, वाटलं नव्हतं तू असाही विचार करत असशील म्हणून. आय स्टील डाऊट तिला खरंच कळलं होतं का? मला ना सुगंधा हे सगळं स्वप्नासारखंच वाटतं ग. म्हणजे मी कधी असा विचारच केला नव्हता ना का माझ्या आयुष्यात पण असंच काही. मला ना कधी कधी असं वाटतं ना सुगंधा की काय आपण पुण्य केलं असेल बुवा की तुझी माझी भेट झाली. आपण आधी आमराईत जाऊया, मग तुला मी सोडते, चालेल ना? या, नो प्रॉब्लेम. काय होतं माझ्या आयुष्यात सांग बरं. खरं तर या गावातच राहणार नव्हतो मी, पण तुझी भेट झाली सुगंधा आणि लाईफच चेंज झालंय ग माझं. मला ना कधी कधी असं वाटतं, तुला सांगतो, आपण आहे ना एखाद्या काय ग मी एवढी उगा बडबड बडबड करायलो, तुझ्या मनासारखी खरेदी झाली ना, हो. मग गप्प का? ए बोल ना काहीतरी. काय बोलू? बोल ना काहीतरी. काहीतरी असं बोल सुगंधा की ज्यानं माझ्या हृदयाचे असे असंख्य तुकडे होतील आणि ते तुकडे असे रस्त्यावर पडून त्याची फुलं होतील. मग तुझे नाजूक पाय एक 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 करून त्या फुलावर टाक, जे तुला तुझ्या धाब्यापर्यंत पोहोचवतील नाजूक हळूवारपणे. काय तू अशी हसतेस ना, असं वाटतं आकाशातनं फुलांची बरसात होते काय. खरंच कळल्या? हा, भावना कळल्या. कळलं ना तुला? तुला कळलं ना? मी आता कविता संग्रह प्रसिद्ध करतो. आणि हो, हा, त्या दिवशी मास्तर आले होते. मास्तर काय म्हणले ते? तुम्ही लिहिलेली कविता त्यांना दाखवली. त्यांना कशाला दाखवली? नाही म्हणजे दाखवल्यावर बोलले असतील ना काहीतरी ते. हो तर काय काय बोलले काय मास्तर? ते म्हणाले, कुठल्या गाढवानी लिहिली आहे कविता? असं असं बोलले ते? अगं पण त्यांना काय कळतंय शृंगार रसातलं? बाल ब्रह्मचारी माणूस आहे त्यो. सुगंधा, अगं शृंगार रस हा म्हणजे गावातली घाण आली. काय चाललंय? काय काय पोस्टमन काय काय बाजारात पत्र वाटून आलात वाटतं? का खरेदीच केली आहे? होय, केलीये ना, नवीन चप्पल घेतलीये. दाखवू? सुगंधा, एवढं सरळ तोंडी विचारलं, वाकड्यात उत्तर द्यायची काही गरज आहे काय? आणि काय घोडं मारलंय का मी तुझं? होय, घोडं? ए चिंदी, घोडं काय मारतो रे? अरे आधी मुंगी मारून दाखव, मग घोडं मार. आपल्याला चॅलेंज करतो हा? ए तुम्हाला चॅलेंज करतो. ए बाजीराव, केलं काय मस्तानी समजाव तुझ्या बाजीरावला. समजत वकिलाचा बात चालू चले. यायची केस मिसातली बोर्डावर बघू पोस्टाला बोला. अरे काय जोडी, कोणीकडे निघाले ते? आम्ही अमराईत निघालो. हो, जा लवकर, मुली वाट पाहत असतील ना. हो, जातोच होत. आम्ही पण निघतो, जरा बिझी आहे आम्ही आज. चला. मुलं डान्स क्लासची. अशा
अशा लोकांचे वेगवेगळे तर आहेत गावात. डॉक्टर अविनाश, तुमची डॉक्टर की सोडली ना तर स्मरणशक्ती जरा यथातथाच आहे बरं का. हा काहीतरी बाबा. काय ग हे काय? आईचे दागिनेत दादानी दिले, आईची आठवण म्हणून. काय? छान आहेत ना? क्या बात आहे. पण आज एकदम हे दादाला. एनिवे, त्यांना आपण काही गिफ्ट आणलेत ना द्यायला. मला वाटलं विसरलो की काय म्हणून पुन्हा एकदा चेक केलं मी. चल 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 देऊया. चल आलेच मी. थांब हं. देऊ नकोस, मी आले. नेहा वॉज अ व्हेरी गुड डान्सर. बरोबर. हा? तुम्ही सगळ्या का हसताय? तू अगं मलाही शिकू दे ना. जा इकडनं. हो जातो. जा, बाय जा. गर्ल्स. हो. हो हो पडलो. आणि तुम्ही काय हसताय? चला परत करूया. असे हात ठेवा. हा. हाँ मैं करता हूँ यार. ओके बाय. काय झाल्या स्टेप्स दाखवून? तुझं काय? मित्रांना कोण वाटतं? हो बघ ना, ते तिकडे मस्त एन्जॉय करतायत. एन्जॉय? हम्म. ही मुलं पाहिलीस? दर वेकेशन मध्ये मी गावात येऊन या मुलांना काही ना काहीतरी वेगळं शिकवत असते. गुड. तू तुझी वेकेशन अशी एन्जॉय करतेस. नाही पण चांगली गोष्ट आहे. नाहीतरी ह्या गावातल्या मुलांना डान्स वगैरे कोण शिकवणार नाही का? काय आहे ना, मित्रमैत्रिणींमध्ये उगाच टाइमपास करण्यापेक्षा मला हे असं काहीतरी करायला खूप आवडतं. मग तुझे फ्रेंड्स तुझ्यावर रागवत नाहीत नाही. का? आय डोंट हॅव एनी फ्रेंड्स. डोंट टेल मी. तुला फ्रेंड्स नाही आहेत? नाही. का? मला नाही आवडत कुणाशी मैत्री करायला. आवडत नाही की काही वाईट अनुभव? नाही, तसंही काही नाही. नाही. देयर हॅज टू बी सम रिझन. तुला एक सांगू, आपली जेव्हा खूप जवळची व्यक्ती आपल्यापासून लांब जाते ना, तेव्हा तिची आपल्या मनातली जागा आपण सहजासहजी कोणाला देत नाही. हॅव यू लॉस्ट एनीबडी? आय मीन युअर बेस्ट फ्रेंड? माझे बाबा आर्मी ऑफिसर होते. मॉर्निंग वॉक पासून आमचा दिवस सुरू व्हायचा. दिवसभर आम्ही दोघं खूप मज्जा करायचो. मी माझी प्रत्येक गोष्ट त्यांच्याबरोबर शेअर करायचे. ही नेव्हर बिहेव लाईक ए फादर. ही वॉज माय बेस्ट फ्रेंड. ग्रेट. माझे मॉम डॅड असेच आहेत. ते कधीच माझ्याशी आई वडिलांसारखं वागत नाहीत. बट स्टील यार, सध्या तुझ्या बाबांचं पोस्टिंग कुठे आहे? हो, शी लॉस्ट अ फादर. आणि मग जय सहस्त्रबुद्धेंनी तिला पॉझिटिव्ह मंत्र दिला. सरगम वेडी श्वासा मधुनी छेडित धुंद जगावे. सरगम वेडी श्वासा मधुनी छेडित धुंद जगावे. सूर मिसळुनी आयुष्याच्या सुरात गाणे गावे. सुरात गाणे गावे. सरगम वेडी श्वासा मधुनी छेडित धुंद जगावे.
कधी हसवते कधी रडवते, जीभ काढुनी कधी चिडवते, कधी हसवते कधी रडवते, जीभ काढुनी कधी चिडवते, कधी एकांती हळूच येऊनी, गालावरची कळी खुलवते, गालावरची कळी खुलवते. असेच असते जगणे त्याचे, जीवन गाणे भावे, सूर मिसळुनी आयुष्याच्या सुरात गाणे गावे, सुरात गाणे गावे. सरगम वेडी श्वासामधुनी छेडित धुंद जगावे, रोज नव्या दिवसाच्या ओठी नवे तराणे उमलून येती, रोज नव्या दिवसाच्या ओठी नवे तराणे उमलून येती, रंग बदलत्या क्षितिजा संगे जगण्याचे हे रंग बदलती, जगण्याचे हे रंग बदलती. त्या रंगाच्या इंद्रधनुवर खुशाल आरूढ भावे, सूर मिसळुनी आयुष्याच्या सुरात गाणे गावे, सुरात गाणे गावे. सरगम वेडी श्वासामधुनी छेडित धुंद जगावे, छेडित धुंद जगावे. छेडित धुंद जगावे. That's life. Life is full of surprises. Enjoy. सुलेखा, काय काय एवढा कसला विचार करतेस? या घरातली प्रत्येक गोष्ट तुला बदलल्यासारखी वाटत असेल ना? नाही, मग मला विचारशील ना हम्म, तर इथली प्रत्येक गोष्ट अजूनही तशीच आहे, काहीही बदललेलं नाही. इथल्या प्रत्येक गोष्टीला अजूनही माझी ओळख पटते.
माझा स्पर्श अजूनही परिचित आहे तिला. असेलही कदाचित. कारण प्रत्येक गोष्टीकडे तुझा बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असतो. तसं नाही आवी. एक सांगू, या घराशी, इथल्या प्रत्येक वस्तूशी माझं एक अतूट नातं आहे. हे घर कायम माझ्या सोबत मित्रासारखं वागत आलंय. ही वास्तू माझ्या सुखाच्या क्षणी, आनंदाच्या क्षणी माझ्या बरोबर नाचलीये, गायलीये. दुःखात हीच वास्तू माझा मायेचा आधार बनलीये. खरं सांगू, हे घर म्हणजे इट्स माय बेस्ट फ्रेंड. उशीर होऊ दे असं देवाला म्हटलं खरं, पण त्याचा त्रास मलाच होत होता. नेहा आणि तिची गाडी मात्र आरामात चालल्या होत्या. पहिल्यांदाच बंद पडली गाडी. असंच काहीतरी म्हणाले होतेस ना? आय स्वेअर आजच. अगं थांब 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 थांब. कूल. आय वॉज जस्ट जोकिंग. माझा इथे चालून चालून पाय दुखायला लागलेत आणि तुला मस्करी सुचतेय जय. वर बघ ना, आकाशात चांदण्या, सगळं गाव शांत, चिडीत चूप झोपलेलं. आणि अशा वेळी जर तुला मला काय? का थांबलास? बोल ना. अशा वेळी जर तुला कोणी भेटलं तर? जय, मस्करी करू नकोस हा. का? खरंच कोणी भेटेल म्हणून का? कुठे निघालात? घरी. इतक्या रात्रीचे कुठे निघालात? आमची गाडी बंद पडली ना, म्हणून उशीर झाला जरासा. गाडी बंद पडली? छे, कुठे काय झालंय गाडीला? बघ, स्टार्ट करून बघ. हो. हो, आश्चर्य नाही म्हणजे मी मगापासून इथे बऱ्याच अशा आश्चर्यजनक गोष्टी घडतात. जा घरी जा. हो. चल. निघा. हो. कोण असेल का? तू जरा बघतेस का मागे? जय, अशा वेळेला मागे बघायचं नसतं. मी आजही विचार करतो, कोण असेल तो माणूस. पियू म्हणायची की तो मार्गेश्वर होता. हा देव म्हणे मार्गात मदत करतो. खरं खोटं कोणास ठाऊक. पियू ती मामासारखी आर्किटेक्टच होणार होती. पियू, उद्या कसं होणार, काय होणार याचं प्लॅनिंग करत असताना आजच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करू नकोस. आता तुझ्या आईशी बोलायचं म्हणजे कोर्टात एखादी तारीख पडते ना, तसं योग्य वेळेची वाट पाहावी लागणार. सो वेट फॉर द राईट टाइम. काय नाही, असंच आपलं. हा घे प्रसाद. हो, थँक्यू. पियू घे. आणि हा प्रसाद सगळ्यांमध्ये वाट जा. बर. मला सांगा कसं चाललंय माझं? आहो काहीतरीच काय. सुलेखाचं कसं चाललंय? छान चाललंय. आणि अविनाशची प्रॅक्टिस? त्याने म्हणे एक क्लिनिक साठी नवीन जागा घेतली अंधेरीला. अरे यार, तुला कोणी सांगितलं? अहो कुणी कशाला सांगायला हवं. ज्याची जागा घेतली तो तुमचाच क्लायंट नाही का? हो. आणि माझी खात्री आहे तुम्ही ना नक्कीच नाही 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 नाही, त्याला मी काही
सांगितलं नाही. इनफॅक्ट मी हे सांगितलं की अरे बाबा फार स्वस्तात देतोस तू जागा. अरे वा. हा. बरं मला एक सांगा, काय जयला इकडे आणण्यामागे सुलेखाचं नक्की प्रयोजन काय? नाही म्हणजे देवदर्शन हे नाहीच आहे. हा आता मी तुमची धर्मपत्नी आहे, तेव्हा तुम्ही मला खरं काय ते सांगाल एवढीच माफक अपेक्षा आहे माझी. काय आहे? जयचे वर्ष आहे ना हे खूप महत्वाचं वर्ष आहे त्याच्या करिअरच्या दृष्टीने. त्याने या वेकेशन मध्ये मुलांबरोबर राहून धमाल करू नये एवढंच सुलेखाला वाटतं, म्हणून ती त्याला इथे घेऊन आली. म्हणजे काय, वेकेशन मध्ये त्याला एखादी सवय लागू नये, एखादी चुकीची संगत लागू नये, एखादी मैत्री चुकीची होऊ नये आणि त्याच्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल असं सुलेखाला वाटतं, म्हणून ती त्याला इथे घेऊन आली. तिने विचार केला असेल कदाचित ही रिस्क आपण घेऊ नये आणि देवदर्शनाच्या निमित्ताने ती त्याला इथे घेऊन आली. हो आय सी. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांचं करिअर आपल्यासारखं खूप छान व्हावं, तसं तिलाही वाटतं. तेवढं कळतंय हा मला. कळतंय ना तुला? मी काय म्हणतो आपली पियू पियू का आपली? हो कळलं ना. तर तिला आर्किटेक्ट होऊ दे ना. म्हणजे नक्की काय सुचवायचंय हो तुम्हाला? हा नाही मला तसं काही सुचवायचं नाही, पण आता तुला मुलांच्या करिअर बद्दल कळतं असं तू आत्ता म्हणालीस नाही का? म्हणजे तिने आर्किटेक्ट व्हावं असं मला वाटतं. तुझ्या हट्टासाठी तिने ऍडव्होकेट व्हावं हे बरं नाही, नाही का? म्हणजे आता तू समजूतदार आहेस, तुला मुलांच्या करिअर बद्दल कळतं आणि तू सगळं पुरे पुरे कळलं मला. कळलं. खरं तर माझी मामी तशी खूपच प्रेमळ, तिला सगळ्यांचीच काळजी लागून असायची. हे बघ, प्रसादाचा नारळ मी ऑलरेडी तुझ्या बॅगेत ठेवलाय. थँक्यू. आता घरी गेलीस ना की गोडाचं जेवण कर, मग सगळं काही तुझ्या मनासारखं होईल बघ. देवळात किती शांत आणि प्रसन्न वाटत होतं ना वहिनी. अगं गुरव गारणं घालताना जयचा चेहरा बघायला हवा होतास तू. त्याच्यासाठी हे सगळं खूप नवीन आहे. चला देवदर्शनासाठी का होईना पण तुला या घरी यावंसं वाटलं. आठवण येण्याकरता आधी विसर पडावा लागतो वहिनी. खरं सांगू, एक दिवसही असं गेलं नाही की मला तुमची आठवण आली नाही. दादानी घालून दिलेले नियम मी अजूनही पाळते. हो ना? तरीच जय सुद्धा त्याच्या मामासारखी प्रत्येक गोष्ट अगदी मन लावून करतो बघ. जय म्हणजे दादाची कार्बन कॉपी आहे. कधीही त्याला न भेटून तरी तू म्हण की मला तुमचा विसर पडला म्हणे. खरं सांगू सुलेखा, तू तसं वागण्याचा प्रयत्न जरी केला असतास ना तरीही तुला ते शक्यच झालं नसतं. आणि तुझ्या दादाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं ना तर असं एकही दिवस गेला नाही की तुझ्या दादानी तुझ्या नावाचा जप केला नाही. तुला माहितीये, मी बाजारात एखादी वस्तू आणायला गेले ना तर हीच वस्तू सुलेखानी कशी आणली असती, ती तिने कशी ठेवली असती, कुठे ठेवली असती, अगदी इथपर्यंतच्या कॉमेंट्स मला ऐकाव्या लागायच्या. सुलेखा अगं तरी सुद्धा इतकी वर्ष तुम्ही एकमेकांपासून वेगळे कसे राहू शकलात, तेही एकमेकांना न भेटता? या प्रश्नाचं उत्तर तूच दिलंस आत्ता. आम्ही दोघं एकमेकांपासून कधी लांब दूर गेलोच नव्हतो, कधीच नाही. मग बघू. ओके या बाय. नमस्कार साहेब. बाजीराव या या या. साहेब तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना आम्ही? नाही 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 बोला. ते माझं काम साहेब. तुमची कुठली केस? केस नाही साहेब, ते माझं बदलीचं ट्रान्सफर. हा मी मित्राशी बोललो, जरा प्रॉब्लेम आहे असं तू म्हणाला. साहेब असं काय म्हणाले ते? तो म्हणाला की बाजीरावांना चंद्रपूरला जावं लागणार. साहेब पण साहेब तुम्हीच म्हणाला होतात की ते काम करून देतील. आम्ही निर्धास्त होतो नाही, आणि दुसरीकडे कुठे प्रयत्नही नाही केला है ना? अगं पण आणि आता म्हणजे आता साहेबाच्या मित्रांनो वेळेवर दगा दिला तर ते साहेब तरी काय करणार? बाजीराव, मित्र कधी दगा देत नाहीत. पुढली 5 वर्ष तरी तुम्ही चंद्रपूरचं तोंड पाहत नाहीत. तुमचं काम झालंय. अरे 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 साहेब उपकार झाले साहेब.
या गावात आल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स मला पाहायला मिळाले, पण रॉक क्लाइम्बिंग सारखं, कॅन यू इमॅजिन, रॉक क्लाइम्बिंग सारखं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स एन्जॉय करणारी फॅमिली या गावात होती. काका सबनीसांची फॅमिली, यामिनीची फॅमिली. बर्ड वॉचिंगसाठी फिरताना सड्यावर गेलो होतो. परत येताना बघितलं तर हे मावळे दिसले. नाईस प्लेस. Come, sit. Here I have managed the road. I'll just take few minutes. Slowly. सावकाश. Yeah. पाय सांभाळून. Yeah, don't worry. गरज नसताना रोप वापरून रॉक क्लाइम्बिंग करणारे हे रॉकिंग मावळे. नशीब सोबत घोरपडणे आणलेली. अरे कुठे आहे ती? She's up there. ही मुलगी असलं साहस का करतेय? जरा पाय कसं. हर्ष, अरे ही असली ऍडव्हेंचर्स तुला जमणार नाहीत आता. म्हातारा झालास तू. घे. कमान. कॉलेजमध्ये ट्रेकिंग क्लब सुरू करणारा मीच होतो. विसरलीस? ही मुलगी फ्रान्समध्ये ट्रेकिंग करत असेल असं वाटतं तुला? शी इज ब्युटिफुल. म्हणूनच वाटतं या मुलीने हे असलं ऍडव्हेंचर करू नये. अरे काय एवढा विचार करतोस हर्ष? तुला सांगते, तिथे नक्की काहीच प्रॉब्लेम नसणार. लेट्स होप सो. तिचे आई वडील. तुझ्या मुलाबद्दल बोलतोस? आय नो. म्हणूनच असं वाटतंय की त्यांनी आपल्याला समजून घ्यायला हवं होतं. अरे आपलं नातं समजणं इतकं सोपं नाहीये. आठवतंय मी तेव्हाच म्हटलं होतं तुला, आपली मैत्री, आपलं नातं कुणाला कधीच समजून घेणार नाही. सरळ उठून फ्रान्सला निघून गेला. बघ पुन्हा तेच. अरे तुझी नात तुझ्याकडे आलीये. थोडं थांब, कुणालाही नक्की येईल परत. लेट्स होप सो. काका आणि सुजाता गावात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेलं एक प्रतिष्ठित कपल. अशी अनोखी फ्रेंडशिप जपणाऱ्या या दोघांनाही गावाने आपलं म्हटलं होतं. मामाची चलती का नाम गाडी दुरुस्त करून परत आणताना आय केम अक्रॉस अन ॲक्सिडेंट विथ अ लेटेस्ट न्यू मॉडेल. कार नाही, पोरगी. एकदम यो चकास बट व्हेरी फास्ट. यामिनी. ओळख झाल्या झाल्या तिने मला घरी बोलावलं आणि ऑफर दिली ट्रेकसाठी. I always believe life is full of surprises. यार जब ऊपर वाला छप्पर फाड़ के दे रहा है तो ना कौन बोलेगा. मैं तो सीधा उसके घर पहुंचा. ही अशी ऑल ऑफ अ सडन कोणाबरोबर चालली? आय वॉन्ट टू नो. मला तरी कुठे माहितीये. जो कोणी असेल. अरे पण जय कोण. जस्ट हट. जो कोणी असेल पण. एक्सक्यूज मी. येस. मी जय सहस्त्रबुद्धे, ॲडव्होकेट प्रभुणेंचा भाचा. फॅट चिक्स, हात जय. अच्छा. झाली ओळख त्यांची. हो, दॅट्स फाईन. यामिनी बेटा याची आई आणि तुझे डॅड खूप जवळचे मित्र होते. Oh, that's great. So, fat chicks, I hope आता तरी काही टेन्शन नाहीये. ही इज राईट कंपनी. पण परत कधी येणार? Fat chicks, we should never decide that. या हर्ष, ट्रेकिंग इज फुल ऑफ अनसर्टनिटीज. अरे कधी काय होईल ना काही सांगता येत नाही. Yeah. अँड द बेस्ट पार्ट इज तुम्ही त्यामुळे सगळ्या सिच्युएशन साठी तयार राहता. Yes. आता हे तू मला सांग. तसं नाही रे, पण जय आहे ना तिच्या बरोबर. लेट देम एन्जॉय. Mercy सुजाता. म्हणजे काय? थँक्स म्हणते तुला. ओ एनीथिंग फॉर युअर डिअर. नो कम ऑन, लवकर निघा. जा जा Yes, fat chicks, love you. Bye. बाय Bye, सुजाता. बाय. टेक केअर. Yeah. स्वच्छ मोकळी नॅचरल हवा आणि त्याहूनही नॅचरल फ्रिकआउट यामिनी. बांधलेपणा तो कसा नव्हताच हिच्यात. म्हणूनच तिच्या वडिलांनी नाकारलेली आजोबांची लिव्ह इन रिलेशनशिप किती नॅचरली एक्सेप्ट केली होती. क्या बात आहे मिस फ्रान्स. Nice. काय रे, दमलास?
ड्रिंक याला माडी म्हणतात. माडी इंटरेस्टिंग. कशी असते? आय नेवर ट्राईड. करूया? मी तर नाही. इफ यू वॉन्ट यू कॅन. या श्योर. काका याद द्याल का? देतो. तू अजून एकदाही ट्राय नाही केली? नाही. मला असं नवीन नवीन काही ना काही ट्राय करायला मज्जाच वाटते. बस जेवा. थँक्यू. असू दे. पैसे? राहू दे. थँक्यू. आणि ॲज एक्सपेक्टेड माडीने संध्याकाळी आपला रंग दाखवायला सुरुवात केली. काय बाबा पोरगी माड प्यायला लागले. रॅम्प नसतानाही यामिनी क्रॉस स्टेप्स घेऊ लागली होती. मला मस्त वाटतंय. What was that? What? Maadi, right? Maadi. You know what? Maadi is better than. Hey, Jay, come here. Come. यामिनी, are you okay? Yeah, I'm fine, dear. Don't worry. Come here. जबाबदारीचं हे सुंदर ओझं मलाच सांभाळायला हवं होतं, कारण यामिनी कम्प्लीट म्युझिकल झाली होती. विहरावे लहरावे या अंबरी, उमलावे बहरावे वाऱ्यावरी. विहरावे लहरावे या अंबरी, उमलावे बहरावे वाऱ्यावरी. उधळावे तन मन हे देशांतरी. बहका सा मौसम ये नजारे हैं नए, महकी हवा के ये इशारे हैं नए. बहका सा मौसम ये नजारे हैं नए, महकी हवा के ये इशारे हैं नए. बंधनाला धुडकाऊ अन मारू या जीवनाला सलाम रे. It's a vacation, you will love the change. It's a vacation, you will love the change. मला नंतर ममाकडनं कळलं की त्याच दिवशी तिला विक्रम पारकर, कुणाल सबनीस आणि महादेव खोत या तिच्या फ्रेंड्समधलं एक सरप्राईज सिक्रेट कळलं. हे तिघे म्हणजे नेहा, यामिनी आणि चित्राचे डॅड. जय एन्जॉय करतोय? काय होतं सांगा ना. हे आपुलकी, छान आवडतंय त्याला. खरा आनंद आहे. छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करतोय. आज तरी आणायचं होतंस. तो कुठला येतो आमच्या बरोबर? काय तुमच्या पण गप्पा रंगल्यात ना इकडे. हो ना. अहो, आता हा शेवटचाच हं. रमा, तुझं म्हणणं मी कधी ऐकत नाही का? प्लीज आज मला अडवू नकोस. का? तुमची बेस्ट फ्रेंड आपल्याकडे आली आहे म्हणून? बेस्ट फ्रेंड? बेस्ट फ्रेंड. तुला सांगतो, हिच्याशिवाय मला कुणीच नव्हतं. आणि आमचा ग्रुप होता, कुणाल, विक्रम, सुलेखा आणि मी. काय आठवतंय का? येस ऑफ कोर्स. वी वर गुड फ्रेंड्स. नो, आम्ही तिघे तुझे मित्र कधीच नव्हतो. काय हे तू बोलतोयस? हो. याला चढली आता. कदाचित म्हणूनच मी आज खरं बोलणार आहे. अहो, जाऊ दे ना आता. तुला आठवतो तो दिवस? कोणता दिवस? 3 मे 1989. संध्याकाळी बरोबर 5 वाजता. त्यावेळी तू पिंक ड्रेस घालून आली होतीस, तुझ्या आवडीचा पंजाबी ड्रेस. आदल्या दिवशी विक्रम मला म्हणाला होता की तू हल्ली खूप डिस्टर्ब असतेस. नक्कीच काहीतरी गडबड आहे खास. तेव्हा आम्ही ठरवलं होतं की आता तुला प्रपोज करायचं. खरं तर तुझी ओळख झाली त्या दिवसापासून आमच्यात हे ठरलं होतं की तुला विचारायचं. काय? तुला कोण कधी प्रपोज करेल
याचं टेन्शन आमच्या तिघांच्याही मनात कायम असायचं. पण आमचं बॅड लक खराब होतं. त्या दिवशी तू आलीस ते एक स्वतःबरोबर वादळ घेऊन, अविनाश नावाचं वादळ. जोक बघ ना, आम्ही तुला विचारणार त्याआधीच तू आम्हाला म्हणालीस, मीट माय लव्ह अविनाश सहस्त्रबुद्धे. मी लग्न करणार आहे याच्याशी. त्या क्षणी मी ठरवलं अविनाश, तुला मारायचं. तुम्ही दोघं गेलात. त्यानंतर बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. मग मी निर्णय घेतला आणि उठलो. पण तेव्हा विक्रमनी आम्हाला समजवलं की ती आपल्याला बेस्ट फ्रेंड समजतीये, म्हणून तिने विश्वासाने मित्रांकडे मदत मागितली आणि त्याने मैत्री व प्रेम यातला फरक समजावला. खूप त्रास झाला. बट वी ऍक्सेप्टेड द फॅक्ट आणि मग आम्ही तुम्हा दोघांना पळून जाऊन लग्न करायला मदत केली. आता गंमत बघ ना, ही रमा नेहमी आपल्या जवळ असायची. तिचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे हे समजण्यासाठी तुम्हा दोघांच्या लग्नाचा दिवस उजाडावा लागला. लव्ह यू रमा. करेक्ट आहे. प्रेम हे असंच असतं. या आय टेल यू, प्रेम हे असंच असतं. खोतांचा सच्चेपणा त्या तिघांनी स्पोर्टिंगली एक्सेप्ट केला. सावकाश सावकाश. यामिनी कंट्रोल युअरसेल्फ. सावकाश सावकाश. यामिनीवरचा नशेचा अंमल वाढत चालला होता आणि माझ्या खांद्यावरचा तिचा भार सुद्धा. ओ माय गॉड. Wear this. मस्त लफडा ओ यामिनी, व्हॉट आर यू डुईंग? उठ, रस्त्यावर काय बसतेस? अशा अवस्थेत तिला कोणी पाहिलं असतं तर इज्जत का फालुदा. चल चल चल. मी वेगळाच डिसिजन घेतला. सावकाश. व्हॉट ए मेस. मेस? ते तिघे तुझ्यावर प्रेम करत होते आणि आणि काय हवी? सुलेखा, समजा मी तुला भेटलोच नसतो तर? हा काय प्रश्न झाला? तू तू समज ना, मी तुला भेटलोच नसतो तर तू काय? तर तू काय हवी? कम ऑन से इट. अवी, त्या तिघांना माझ्याबद्दल तेव्हा काय वाटायचं हे मला सुद्धा तुझ्यासारखं आत्ताच कळतंय. तेव्हा ते माझे बेस्ट फ्रेंड होते आणि पुढेही राहतील. लाइफ इज फुल ऑफ सरप्राइजेस. सावकाश. विहरावे. ब्युटिफुल. खरंय तुझं हवी. लाईफ
लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस. बघ ना, इतक्या वर्षानंतर आज पहिल्यांदा मला माझ्या मित्रांचं मन कळलं. आपल्या जयच्या आयुष्यात असंच काहीतरी चालू नसेल ना? सुलेखा, यामिनी, हे डंबो प्लीज गेट अप या फॉर गॉड सेक. Merci. कम अगेन. Merci. Oh, thank you. द प्लेजर वॉज ऑल माइन. जय, खूप त्रास दिला ना मी तुला? नाही. नाही, खोटं बोलतोयस ना? पण मला नाही आवडत खोटं बोलणारी माणसं. थँक गॉड त्याला कोणी मैत्रिणी नाहीयेत. असं तुला वाटतंय? नाही आत्ता आधी करिअर महत्वाचं, बाकीचं सगळं नंतर. हो, पण या वयातच निखळ मैत्रीची गरज असते असं नाही तुला वाटत? वाटतं ना, वाटतं. पण आम्ही ही अलीकडची मुलं नाही 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 नाही, आपल्या वेळी सुद्धा सगळं असंच होतं. चांगली माणसं होती, बरी माणसं होती, वाईट माणसं होती, आणि ती आजही असणारच. हा? सुंदर दिसत होती यामिनी. एरवी जे बोलू शकली नसती ते सगळं सांगू लागली. तुला सांगते, वरवर आनंदी दिसणारी यामिनी खरं तर खूप दुःखी होती हे जाणवलं. माणूस नशेत नेहमी खरं बोलतो असं ऐकलं होतं. इथे आले तेव्हापासून माझ्या मॉम डॅडनी मला एकही फोन नाही केला. अगं कामात बिझी असतील ते. वय, कामात असतील ते, कामातच असतात ते. आणि जेव्हा काम नसतं ना तेव्हा ते भांडत असतात. भांडणाशिवाय दुसरं काही कामच नसतं. आपण जसे असतो ना तशीच माणसं आपल्याला भेटतात. देव करो आणि जयला चांगली संगत मिळो. यु नो वॉट जय, या सगळ्याला त्रासूनच मी इकडे आले. अँड नाव आय डोंट वॉन्ट टू गो बॅक. आय जस्ट वॉन्ट टू स्टे हिअर. दिसतं तसं नसतं हेच खरं. यामिनीला ट्रेकिंगचं वेड आहे असं वाटत होतं, पण रॉंग. तुला काय वाटतं? मला फिरायला आवडतं. आय जस्ट हेट ट्रेकिंग. देन व्हॉट यू लाईक? सुलेखा, ते दिवस आठव ना, आपण प्रत्येक गोष्ट किती एन्जॉय करायचं ना. माझी इच्छा आहे आपण ज्या ज्या गोष्टींचा आनंद घेतला ना त्या सगळ्या गोष्टी जयला मिळायलाच हव्यात. You know what, Jay? I just love dancing. नुसतं करिअरच नाही, निखळ मैत्रीचा आनंद त्याला सुद्धा मिळायलाच हवा. आणि माझा विश्वास आहे आपले संस्कार जयचं पाऊल कधीच वाकडं पडू देणार नाही. Jay, what happened? काल रात्री काय झालं? यामिनी, हे बरं आहे. नाही म्हणजे आधी स्वतःच सगळं करायचं आणि आता मलाच विचारतेस काय झालं? म्हणजे मी नेमकं काय केलं? जाऊ दे, हं? मला त्या विषयावर काही बोलायचं नाहीये. का?
यामिनी, हे बघ, तुझं अपब्रिंगिंग इथलं नाहीये, त्यामुळे तुला या गोष्टींचा काहीच फरक पडणार नाही. पण मी पण काय जय? जय, माझं अपब्रिंगिंग इथलं नाही, पण तरी सुद्धा आहे तर मी इंडियनच ना, आणि मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे. मग काल रात्री तू अशी का वागलीस? मी असं काय वागले जय? यामिनी, मी स्वतःवर कंट्रोल ठेवायचा खूप प्रयत्न केला, पण तू प्लीज टेल मी काय जय? जय प्लीज, मला कळायलाच हवं की काल रात्री मी काय वागले. जय सांग ना, काय झालंय? यामिनी, मी स्वतःहून ते सगळं सांगणं. नाही जय, जय मला कळलंच पाहिजे की काल रात्री मी काय वागले. तुला काय जाणून घ्यायचंय? काल रात्री तू स्वतःला विसरून सगळं केलंस आणि मलाही स्वतःला विसरायला लावलंस. काल रात्री जे काही घडलं ते आपण आत्ता या क्षणी विसरून जाऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. येस, तेच योग्य ठरेल. नाही जय, जय आय बेग ऑफ यू, प्लीज टेल मी की काय झालंय, काय केलंय मी, प्लीज टेल मी. जय, I'm sorry. I was just joking. I'm sorry, Baba. I loved it. What? Yes, the way you acted. Too good, man. I'll never forget that. Hi, Devil. कशी आहेस? तू कसा आहेस? आणि रात्रभर होतास कुठे? आम्ही किती काळजी करत बसलो होतो रात्रभर. हो? मग तू पण काळजी करत होतीस? हो. रात्रभर? हो बाबा. लाया, मी रात्री फोन केला होता तेव्हा झोपली होतीस. मग काय करू, तू तिथे मजा करायचीस आणि आम्ही इथे काळजी करत बसायचं. मग गेले मी सरळ झोपायला. थँक्स. वेलकम. झोपल्याबद्दल. जय, मॉम फार डिस्टर्ब होती काल आणि आज सकाळपासून नाश्ताही केला नाहीये तिनं. ओके, मी भेटतो तिला. यू डोंट वरी. बाय. बाय. या डेव्हिल. मॉम, कधी आलास? हे काय, आत्ताच येतोय. जा पटकन फ्रेश हो आणि नाश्ता करून घे. मॉम, आपण आज एकत्र नाश्ता करूया? वाय नॉट? इनफॅक्ट मी आवीला म्हणाले सुद्धा, मी माझा नाश्ता जय आल्यावरच करीन. रागावलीस? रागावलीये मी? बघ माझ्याकडे नीट. मी तुला रागावल्यासारखी वाटते? आणि मी का रागावू जय? तू काही चुकीचं वागलायस का? जा पटकन फ्रेश हो, नाश्ता करून घे. मॉम, आता घरी येताना मी सारखा हाच विचार करत होतो की काल रात्री मी एकटा एका मुलीबरोबर हॉटेलमध्ये एकाच रूममध्ये राहिलो तर तू काय विचार केला असशील, काय बोलशील? पण मी अजिबात रागावलेली नाही. असं का बेबी? आय नो यू. तू ठरवून सुद्धा कधीही चुकीचा वागू शकणार नाहीस. हा कॉन्फिडन्स आहे मला. थँक्स मॉम, यू ग्रेट. यू जस्ट लाईक माय फ्रेंड. ऑफकोर्स.
जय, मी नुसती तुझी आई नाहीये. आय एम युअर बेस्ट फ्रेंड. सो डोंट फॉरगेट. यू कॅन शेअर एव्हरीथिंग. इजंट इट? येस. ओ नाव वेट. पटकन फ्रेश हो आणि नाश्ता करायला ये. मला खूप खूप भूक लागली आहे. यू गया और यू आया. कधी कधी आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला ओळखू शकत नाही. मी माझ्या मॉमला ओळखू शकलो नाही. बट अगेन तिने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी माझी पुढची वेकेशन सगळी टेन्शन वेन्शन विसरून फुल टू धमाल केली. टेंशन वेंशन छोड़ो, लेट्स गो अवे. ऐश करेंगे यारो, इट्स हॉलिडे. टेंशन वेंशन छोड़ो, लेट्स गो अवे. ऐश करेंगे यारो, इट्स हॉलिडे. या धुंदल्या क्षणी रे भरू रंग जीवनी रे, तोडू बंधनाचे लगाम रे. It's a vacation, you love the change. It's a vacation, you love the change. Tension, tension, छोड़ो, let's go away. करेंगे यारो, इट्स हॉलिडे. या धुंदल्या क्षणी रे भरू रंग जीवनी रे, तोडू बंधनाचे लगाम रे. इट्स अ vacation, you love the change. It's a vacation, you love the change. It's a vacation, you love the change. It's a vacation, you love the change. Vacation. चित्राने गावात सुरू केलेल्या सीसीडी मध्ये मामा आयरिश कॉफी प्यायला जात असे. मला काही नकोय, मला काळजी आहे ती उत्सवाची. गुरुजी, सांस्कृतिक कार्य म्हटल्यानंतर लहान मोठ्या चुका होणारच. मला एकच माहिती आहे, जबाबदारी घेतली तर ती पुरी केली पाहिजे. अरे मंदिराच्या कार्यवाही समितीचा सेक्रेटरी म्हणजे चहाच्या टपरीवर 4 टवाळखोर पोरांनी मारलेल्या थापा वाटतात का रे यांना? गुरुजी, कामाची पद्धत केवढी बदलत चालली आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं नाही तेच योग्य आहे, पण तसंच्या तसं इम्प्लिमेंट करणं म्हणजे देवळाच्या उत्सवाची तारीख सुद्धा निघून जाईल आणि मग व्यवस्थापन काही करू शकणार नाही. नाही, कबूल आहे, पद्धत बदलेल, बदलू दे, पण मला वाटतं व्यवहार चोख आणि पारदर्शक असायला हवा. आणि जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत हे असंच घडायला हवं. गुरुजी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. इथे भ्रष्टाचार किंवा तत्सम काही झालेलं नाहीये, आणि तसं झालं ना तर मी त्याला पकडून देईन. तुम्ही उगीच स्वतःला त्रास करून घेताय. अरे त्रास होतो विजय. अरे ही सगळी पोरं माझ्या हाताखाली तयार झालेली आहेत. मला राहून राहून वाटतं की गुरुजी म्हणून मी कुठेतरी कमी पडलो का रे? नाही गुरुजी, गुरुजी आता विषय निघालाय तर बोलतो. तुम्ही विद्यार्थ्यांशी नेहमी गुरुजी म्हणूनच वागत आलात, कधी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाही वागलात. तुमचा धाक हाच तुमच्याबद्दलचा आदर. एकदा तुम्ही विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण वागा, बघा ते तुमच्यासाठी जीव देतील.
गेले कित्येक दिवस हा विचार माझ्या मनात घोळत होता. अरे हे पोरं समोर यायची, नमस्कार करायची, निघून जायची. पण आज तू स्पष्ट बोललास आणि पटलं मला. सारं कसं अगदी लख उजेडात आल्यासारखं वाटलं. थँक्यू विजय, थँक्यू. माफ करा गुरुजी. अरे माफी कसली मागतोस? तू खरा माझा विद्यार्थी म्हणून स्पष्ट बोललास. मामा खरंच एक चांगला विद्यार्थी होता आणि चांगल्या विद्यांचं नेहमीच कौतुक होतं, जसं चित्राचं केलं गेलं. ये बेटा, कम कम. डॅड, कोणाचा बंगला आहे हा? कसा आहे? फॅब्युलस, मस्तच, खूपच छान. म्हणजे तुला हा बंगला आवडला तर? ऑफकोर्स मॉम्स, एखाद्या चित्रातल्या बंगल्यासारखा आहे. चित्राचाच आहे. व्हॉट? अगं म्हणजे इट्स yours. इट्स युअर डॅड्स गिफ्ट. येस, हा तुझाच आहे. Cool. Wow. I love you, Dad. Love you, Moms. Mwah. लव्ह यू. माझ्या लक्षात आलं, माझं वेकेशन एक नाजूक वळण घेत आहे. नाजूक वळण. ऑलवेज निगेटिव्ह विचार करणारी नेहा आता पॉझिटिव्ह होऊ लागली होती. मला टाळू पाहणारी स्वतःहून मला भेटायला बोलवू लागली होती. भेटू लागली होती. जय, तुझ्यामुळेच मी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा हसू लागले. थँक्स जय. आपलं तेच खरं करणारी चित्रा, मी आणि फक्त मी म्हणणारी चित्रा, सारखं डॉमिनेट करू पाहणारी चित्रा, ती चित्रा आता बदलू लागली होती. जय, नेहमीच जिंकण्यापेक्षा कुणाशी तरी हरण्यात सुद्धा मजा असते. म्हणजे असं ऐकलं होतं. हा, पण तुझ्यामुळेच हे समजलं यार. आणि आवडलं सुद्धा. यामिनी, तिच्या कॉन्सेप्ट्स खूपच नॅचरल, क्लिअर होत्या. मनात कुठेच काही दडलेलं, लपलेलं नसायचं. प्रत्येक गोष्ट तिच्या नजरेत अगदी स्पष्ट दिसत होती, जाणवत होती. इथेच राहून मी माझ्या फॅमिलीला पुन्हा एकत्र आणू शकते, हा विश्वास तू मला दिलास जय. हसऱ्याया चेहऱ्याला आवडू लागला आरसा मोहरावे धुंद व्हावे खेळ हा चालला सारखा हसऱ्याया चेहऱ्याला
जय कुठे रमलायस? डॅड, इथल्या आठवणीच इतक्या छान आहेत की त्या विसरणं मला शक्यच होणार नाही. बरं सगळ्यांना भेटलास? हो भेटलो ना. इथली माणसं, इथला निसर्ग, इथली प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. खरं सांगू डॅड, इथून जावंसच वाटत नाहीये. जय, एक गोष्ट लक्षात ठेव, बदल, चेंज ही खूप नॅचरल गोष्ट आहे आणि आपण सगळ्यांनी ती ऍक्सेप्ट करायची असते. वेकेशन म्हणजे तरी काय, बदल आहे, अर्थात थोड्या दिवसांसाठी. त्या आठवणी घेऊन आपण पुढे जायचं असतं. बरं मला सांग, तुझ्या त्या 3 मैत्रिणींना बाय केलंस? हो केलं ना. हां, बट नॉट फॉर एव्हर. करेक्ट, तसंच पाहिजे. तिघींच्या मनात नेमकं काय चाललंय कळत नव्हतं. मी मग वेगळाच निर्णय घेतला. नेहा, इथे काय करतेस? वाट बघतेय. हो, कुणाची? आहे कुणीतरी. कुणीतरी? ओके ओके ओके, यू मीन टू से तसं कुणीतरी, हा? मे बी यू आर राईट. कूल यार, दॅट्स ग्रेट. हाऊ एक्साइटिंग. मस्त वाटत असेल ना अशी कोणाची तरी वाट बीट बघायला? हो खरंच, पण याआधी असं झालं नाही कधी. चलता है यार. हं? सके चित्रा, तू इथे काय करतेस? मी हा सहजच. सहजच? हा, जनरली. नाही नाही नाही. चित्रा खोत गावाबाहेर या उन्हात जनरली? नाही नाही, नक्कीच काहीतरी कारण असणार. हा म्हणजे तुला सांगायचं नसेल तर ठीक आहे, नको सांगूस. तसं काही नाहीये यार. ऍक्च्युली नेहा, मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कुणाशी तरी शेअर करायच्या आहेत. बट यू नो व्हॉट, कम ऑन, देन शेअर विथ मी. कदाचित मी तुला काहीतरी मदत करू शकेन. ऑफकोर्स यार, नक्की बोलू आपण यावर, पण आज नको. का? कारण आता त्याची यायची वेळ झाली आहे. ओके. काय ग? कोण आहे कोण तो? तो आल्यावर पाहशीलच. ए ती बघ, यामिनी. ही ना कुठेही फोटो काढत फिरत असते. साल्यू. हाय हाय. मग काय झाले फोटो काढून? हो, खूप मस्त क्लिक मिळालेत. हो, तुला कोणी सांगितलं इथे फार मस्त क्लिक मिळतील म्हणून? ऍक्च्युली मी वेगळ्याच कारणामुळे आले. म्हणजे कोणीतरी बोलावलं, लवकर आले म्हणून अशीच फिरत होते. हां, बट व्हॉट अबाउट यू गर्ल्स? वी टू आर वेटिंग हिअर फॉर समवन. म्हणजे आपण तिघी? या. व्हॉट अ कोइन्सिडन्स यार. अँड क्वाइट रोमॅन्टिक. रोमॅन्टिक? हां, म्हणजे यू बोथ आर नॉट इन्व्हॉल्व्ड? नाही, अगदीच तसं काही सांगता येणार नाही. तुझं काय चित्रा? मे बी येस. My concepts are clear.
स्पष्ट विचारणार. फास्ट हा नाही म्हणजे मीही विचारू शकते पण आधी त्याचे काय विचार आहेत हे जाणून घ्यायला हवं ना. तो काय विचार करतोय? त्याला मी मला हवा तसाच विचार करायला लावीन. अरे यार पण ते तिघं आहेत कुठे? आर दे ऑल फ्रॉम दिस विलेज? एक्साइटिंग ना. बघूया कोण आहेत ते. या Here he comes. Hi girls. Sorry, I am late. हाय. But there is a surprise for you. आज आपण सगळे विजयदुर्गला चाललो होतो. ओह ग्रेट. सगळे Yeah, of course. So, come on, hurry up. Let's go. या. मैत्री, दोस्ती, फ्रेंडशिप जेव्हा होते तीही एखाद्या मुलीबरोबर तेव्हा तुम्ही स्वतःला स्टार समजू लागता बॉस. या मैत्रीसाठी कुणाला लाईफ टाईम वाट पाहावी लागते तर कुणाला ही लॉटरी अगदी सहज लागते. लेकिन मेरी बात ही कुछ और थी दोस्तों. मला एक नाही तो वेकेशन मध्ये तीन मैत्रिणी मिळाल्या. काय आहे ना धमाल. बट अगेन लाइफ इज फुल ऑफ सरप्राइजेस. माझ्या वेकेशनचे प्लॅन्स फार वेगळे होते पण तरीही मला माझ्या आजोळ यावं लागलं. एखाद्या स्वप्नात ना जागा व्हावं अगदी तसंच वाटलं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. खरंच अगदी काहीच खरं वाटत नव्हतं. खूप त्रास झाला. वाटलं आता आपल्या वेकेशनची फार वाट लागणार. बट अगेन तुम्ही भेटलात आणि एका खूप छान वेकेशनला सुरुवात झाली. I enjoyed every bit of it. आणि आज शेवटच्या दिवशी अगदी तसंच सरप्राइझिंगली तुम्ही म्हणालात की मी तुम्हाला आवडतो. तुम्ही तिघी मला फार आवडता. यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. फ्रेंड्स या क्षणी याशिवाय आपल्यामध्ये दुसरं कोणतंही नातं मी पाहत नाही. तुमच्यापैकी कोणा एकीची निवड करणं मला शक्यच होणार नाही. तुम्ही तिघी हिट आहात यार. बट ॲट द फर्स्ट प्लेस माझ्या मनात तसं काहीही नाहीये. इथून गेल्यावर मला माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचंय. सो इट हॅज टू बी फॉर ऑल ऑफ यू. मला काय वाटतं माहितीये आधी आपण आपली करिअर्स खूप ग्रेसफुली कंप्लीट करूया. आपली फ्रेंडशिप अशीच कंटिन्यू राहील आणि या पुढे आपल्यामध्ये एखादं नवं नातं प्रेमाचं नातं खुललं तर कुणालाच आश्चर्य वाटणार नाही. उलट ते नातं अधिक गहिरं असेल. कारण मैत्रीशिवाय कुठलंच नातं परिपूर्ण होऊच शकत नाही. रादर एखादं नातं जर मैत्रीच्या फाउंडेशनवर उभं असेल तर या अमर्याद सागराच्या असंख्य लाटांना थोपवणारा या तटबंदीसारखा ते अधिक मजबूत अतूट असेल. सो लेट्स नॉट बी इम्पेशंट. लेट्स बी व्हेरी गुड फ्रेंड्स. ओके and let's enjoy our vacation. Friends? Okay, as you say. Friends forever.
वी ऑप्टेड करिअर फर्स्ट. बट फ्रेंड्स, पुढे काय झालं माहितीये? आम्ही आजही आमची वेकेशन एकत्र एन्जॉय करतोय. फक्त आता चित्राच्या बिझनेसचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स CA मंदार मेहता हा बनिया पाहतोय. यामिनीचा कॅमेरा फायनली रोहित या मॉडेलवर स्थिरावलाय. शी इज अ फॅशन फोटोग्राफर. तर इंटिरियर डिझायनर नेहा सेटल्स विथ आर्किटेक्ट पुष्कर. हो गॉड, तिने त्यालाही कन्फ्यूज केलंय. अँड फायनली अविनाश और सुलेखा का मुन्ना MBBS झालाय. आणि डॉक्टर तन्वीला फ्रेंडशिपचं महत्त्व समजावण्यात यशस्वी झालाय. फ्रेंड्स don't have to be lovers, but lovers have to be very good friends.